नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आमदारकीची आणि मंत्रिपदाची हॅट्रिक करणाऱ्या अतुल सावेंच्या बद्दलची थोडी माहिती। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल सावेंनी यावेळी हॅट्रिक केली। अतुल रावे यांनी MIMच्या इम्तियाज जलील यांच्या 2161 मतांनी पराभव केला होता। यंदाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून ते 20व्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते, मात्र शेवटच्या फेरीत सावेंनी विजयश्री खेचून आणत या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला। याच अतुल सावेंना यावेळी भाजपने पुन्हा मंत्रिपदाची संधी देखील दिली आहे। जर त्यांच्या पूर्व मंत्रिपदाबद्दल बोलायला गेलं तर ते यापूर्वी गृहमंत्री होते। भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदान मारले व यापूर्वी 2014 आणि 19 मध्ये देखील त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता। 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर ते पहिल्यांदा निवडून गेले होते। त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले। 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होते। महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनी देखील ही लीला पार पाडली होती। आता पुन्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यात यापूर्वी मंत्री राहिलेल्या अनेकांना संधी मिळाली होती। औरंगाबाद पूर्वेचे भाजप आमदार अतुल सावे यांना सुद्धा दुसऱ्यांदा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदाची संधी मिळाली। यापूर्वी शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात देखील सावे यांना राज्यमंत्रिपदाचं मिळालं होतं, मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली। शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबादचे सेनेचे पहिले महापौर मोरेश्वर दीनानाथ यांचे पुत्र असलेले अतुल सावे यांनी 2014 मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली। याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले। त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली, मात्र सावे यांना सरकारचा 3-4 महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच मंत्रिपद मिळाले। त्यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्याक विकास व हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आणि आता पुन्हा एकदा सावे यांना मंत्रिपदाची वर्णी लागली आहे। भाजपकडून सावे यांना मंत्रिपद देण्यात आल्याने मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादचं आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरूच आहेत। भाजपने यापूर्वी कराड या रूपाने केंद्रीय मंत्रिपद येथे दिले आहे। त्यात आता सावे यांच्या निमित्ताने राज्य सरकारमध्ये कॅबिनेट पद घेऊन भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी देखील सुरू केली असल्याची चर्चा आहे। यामुळेच सावे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असणार आहे। तर मित्रांनो, ही होती सावे यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला